फुटबॉल क्लब साखरवाडी यांच्या वतीने आयोजित भव्य अशा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धांचं आयोजन दिनांक 8, 9, 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये या साखरवाडी विद्यालयाच्या या भव्य मैदानामध्ये करण्यात आलेलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकण त्याचबरोबर मुंबई प्रांतामधून या ठिकाणी मूल्य करत नाही. या ठिकाणी हजर असणारे सगळेच डॉक्टर खानविलकर घेतले, कारण खानविलकर होते. डॉक्टर खानविलकरांनी तर घडवलं सगळ्यांना त्यांनी ते घडवलं. त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी आम्हाला विदर्भामध्ये 6-6, 7-7 वेळा कबड्डीच्या स्पर्धेसाठी ऑल इंडियाला जाण्याची संधी मिळाली. रितसर मी महाराष्ट्रात खेळले, पण ऑल इंडियाची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. या ठिकाणी खेळाची परंपरा आमदार साहेब या गावाला खूप मोठी आहे आणि परंपरा टिकून ठेवण्याचं काम ही सगळी तरुण मंडळी करत आहेत. बसा सरपंच बसा. या ठिकाणी ही परंपरा टिकून ठेवण्याचं काम या ठिकाणी सगळी मंडळी करतायत. या गावाला मला विशेषतः सुभाषराव सांगायचे, तुम्ही तर हजर आहे. तरडगावला आम्ही कबड्डी खेळायला येतो. साखरवाडी गावोगावी स्पर्धा असायच्या. आता थोडं तरडगावचं बी कमी झालंय, साखरवाडीचंही कमी झालंय. अलीकडची पिढी मोबाईलमध्ये गुंग आहे, मैदानावर जायला तयार नाही. एवढी मोठी मैदान आहे, त्या मैदानावर कंपल्सरी आई वडिलांनी आग्रह केला पाहिजे, खेळायला जा, तुझं शरीर पण बनव, तू शिक, अभ्यास कर, कारण हे वय आहे. त्या वयातच शरीर चांगलं तयार होतं. किंवा मगाशी एका मुलाचा मी खताळ म्हणून सत्कार करून आलो. हुळला सत्कार होता त्याचा, तो क्लास 1 अधिकारी झाला. काय होतं शेवटी एक ठराविक वय असतं, शिकण्याचं वय असतं, खेळाचं वय असतं. त्यावेळेस त्या गोष्टी केल्या पाहिजेत. मुलांना थोडंसं मोबाईलपासून बाजूला शंकरावर ठेवलं पाहिजे. काही इलाज नाही. अलीकडची पिढी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होत नाही. आमदार साहेब, आम्ही तरडगावला येत होतो, आम्हाला खूप अभिमान होता. तुमच्यात काय आमच्यात काय, मैदानच थांबायला लागलेत, परंतु ही फुटबॉलची परंपरा मात्र इथं टिकून राहिलेली आहे. आणि ह्या संयोजकांना मी धन्यवाद देणार आहे की खरोखर या ठिकाणी नितीन या लोकांनी अतिशय कष्टाने ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि ही परंपरा अशीच पुढं चालू ठेवली पाहिजे, अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आता खेळाडूंचं खेळ सुरू होईल. आम्ही पण मध्ये आधी चक्कर मारू. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खेळा, नाव कमवा. चांगली मोठ्या प्रकारची बक्षीस आहेत. संजीवराजेंचं 50,000 बक्षीस आहे. द्वितीय क्रमांक आमच्या गौरी भोसलेंच्या स्मारक त्यांच्या मुलांनी सचिननी दिले 30,000चं. आमच्या तानाजी जगदाने 50,000 बक्षीस दिले. परत इतरांचाही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सहभाग आहे. त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो, खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय जय महाराष्ट्र. साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी त्यांना विनंती करतो, सचिन साहेब आपला सन्मान आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. क्लबच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान होतोय. साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक आमचे गुरुवर्य, ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाअंतर्गत आम्ही सर्व खेळाडू घडलो, असे सन्माननीय बागडे सर यांचा सन्मान या ठिकाणी क्लबच्या वतीने होतोय. सरांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. राव चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भव्य अशा फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. या ठिकाणी आजच्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डेअरीचे माजी व्हाईस चेअरमन डी.के. अण्णा, माजी सभापती शंकरप्पा, त्याबरोबरच के भोसले, अशोकराव सोनवणे, आमच्या वालेले मानवी बँकेचे संचालक तळेगावचे माजी सरपंच सुभाष काका गायकवाड, त्याबरोबर सावंत सर, दौलतराव भोसले, शिव धोत्रे सर, सुभाष बोंद्रे, त्याबरोबरच बागडे सर, सचिन भोसले, आपले सरपंच कोटरे मॅडम आणि ज्यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा इथं होते ते नितीन भोसले, संचालक व्हाईस चेअरमन श्रीराम कारखाना आणि विक्रम खानविलकर आणि त्यांचे सर्व सहकारी आप्पा गायकवाड असतील. या सर्वांचं सर्व सहकारी, सर्व उपस्थितचे पत्रकार वैभव जगताप आणि त्याचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व मान्यवर,
आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व आजी माजी सर्व खेळाडू, उपस्थित स्पर्धक बंधू भगिनी, या ठिकाणी गेली 30 वर्ष या साखरवाडी परिसरामध्ये ही स्पर्धा, फुटबॉलची स्पर्धा होते. खरं तर फुटबॉलचा खेळ हा तसा आपल्या ग्रामीण भागामध्ये फारसा अजून रुजलेला नाही. परंतु साखरवाडी असं एक गाव आहे, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे खेळ, सगळ्या खेळाची परंपरा या साखरवाडीला लाभली. अगदी कबड्डीपासून डिक्यांना असतील किंवा त्यांच्या पूर्वी तानाजी गायकवाड असतील, इतर सर्व असतील, खो खो असेल, ही परंपरा या ठिकाणी या साखरवाडीमध्ये रुजली होती. अनेक असे खेळाडू, राज्य राष्ट्रीय पातळीवरती खेळाडू आपले या साखरवाडीमध्ये चमकले आहेत. कबड्डीमध्ये इथल्या खेळाडूंनी नाव कमावले. त्यामुळे साखरवाडी गावाला, शहराला एक वेगळी अशी खेळाची परंपरा आहे. आणि विशेषतः फुटबॉल खेळ हा इथं ग्रामीण भागामध्ये रुजण्यासाठी तुमच्या या स्पर्धेचं फार मोठं खरं तर योगदान आहे. नंतर फलटणमध्ये सुद्धा फुटबॉल आता अलीकडच्या काळामध्ये वाढू लागलाय. खरं तर गेल्या मी दरवर्षी या ठिकाणी आपण जवळजवळ मला तर माझ्या माहितीने 8-10 वर्ष तरी या ठिकाणी या स्पर्धेला येतोय आणि आपण बोलावत आहे. खरं तर आपल्याला माहिती की आदरणीय श्रीमंत संजीवरावजी नाईक निंबाळकर साहेब असतील, हे फुटबॉलचे ते स्वतः खेळलेत फुटबॉल. त्यांचे चिरंजीव सुद्धा गेल्या वर्षी आले होते, सत्यजितराजे, तेही फुटबॉल उत्कृष्ट खेळतात. आणि संजीवरावांच्या प्रेरणेनेच या ठिकाणी त्याच्या पुढाकारानं त्याचं सातत्याने असल्या खेळाला, प्रत्येक खेळाला योगदान असतं. फुटबॉल असू द्या, खो खो असू द्या, हॉकी असू द्या, बास्केटबॉल असू द्या, अशी कुठलाही खेळ असू द्या, जिथे जिथं खेळा स्पर्धा होतात त्या ठिकाणी आदरणीय बाबा असतील, बाळासाहेब असतील, त्या ठिकाणी अतिशय मनापासून त्यांचं सहकार्य नेहमी असतं. त्याची एकच इच्छा आहे, भावना आहे की या फलटण तालुक्यामध्ये खेळाची परंपरा वाढली पाहिजे, खेळाचं प्रमाण वाढलं पाहिजे. आणि त्यासाठी या खेळाची आवड या तालुक्यातल्या किंवा आपल्या भागातल्या नवीन पिढीमध्ये ही आवड निर्माण झाली पाहिजे. आणि जेणेकरून पुढची पिढी ही अण्णा म्हणल्याप्रमाणे मोबाईलमध्ये जास्त न गुंतता मैदानावर जर खेळली तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो. आपलं शरीरही चांगलं राहतं आणि शरीर जर मन प्रसन्न असेल तर शरीर प्रसन्न होतं. आणि व्यायामाने आणि खेळानं आपलं मन हे प्रसन्न होत असतं, शरीर आपलं बळकट होत असतं. त्याचे फार मोठे फायदे आहेत. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही फुटबॉल स्पर्धा आपण इथं टिकवली, त्याबद्दल मी मनापासून खरं तर आपल्या नितीन भोसले, त्यांचे विक्रम खानविलकर असतील, ते सर्व सहकारी, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी लांब लांबचे संघ खेळाडू येतात, संघ येतात आणि फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा इथं होत असते. त्यामुळे निश्चितपणे स्पर्धा चांगली पार पडेल, त्याबद्दल काय दुमत नाही. खरं तर कुठल्याही खेळामध्ये, क्रिकेट असू द्या किंवा फुटबॉल असू द्या, टायमिंग महत्त्वाचं असतं. टायमिंगशिवाय कुठलाही खेळ नाही. राजकारणामध्ये टायमिंग महत्त्वाचं असतं. पण रिक्यांना जसं खेळामध्ये त्यांचं टायमिंग आतापर्यंत योग्य पडलंय आणि राजकारणामध्ये टायमिंग त्यांचं योग्य आहे. आमचं टायमिंग थोडंसं यावेळी चुकलं, परंतु पुढल्या वेळेचं टायमिंग आमचं परफेक्ट असेल त्याबद्दल काही शंका नाही. त्यामुळे निश्चितपणे त्या फुटबॉल स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतील आणि अशीच परंपरा आपली खेळाची आपण पुढे न्याल. आमच्या सर्वांचंच आदरणीय बाबा असतील तिथं आपल्या सर्वांना माहिती, तो विषय बोलणार नाही, परंतु काही अडचणीमध्ये येऊ शकले नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्याही शुभेच्छा आहेत, त्यांचं सहकार्य आहे आणि त्यांच्या वतीने मी आपल्या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करतो, माझ्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतील. सगळ्या खेळाडूंनी आपली खेळाडूवृत्ती दाखवून चांगला खेळ इथं दाखवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. साखरवाडीच्या याच मातीमध्ये फुटबॉल खेळ हा पेरला, रुजवला, वाढवला आणि राखला देखील, असं साखरवाडी परिसरातलं फुटबॉल क्षेत्रातले भीष्माचार्य सन्माननीय संजयजी जाडकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी त्यांच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभहस्ते प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी नितीन शौरजे या ठिकाणी करतायत. सन्माननीय जाडकर सर यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यांनी प्रथमतः या साखरवाडीच्या मातीमध्ये फुटबॉल आणला, जो 40 वर्ष याच मातीमध्ये अद्यापही या ठिकाणी खेळला जातो. याच्या माध्यमातून अनेक रंटन खेळाचे प्रशिक्षक सन्माननीय भगत सर यांचा या ठिकाणी सन्मान होतो. शरदजी
भोसले यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी भगत सरांचा सन्मान करायचा आहे. फुटबॉल क्लबचे ज्येष्ठ सदस्य फिजिओ डॉक्टर जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी बॉबी गलियल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय. साखरवाडी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. महेश खरात यांना विनंती की सन्मान करायचा आहे. तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय विकी भोसले या 11 स्टार फुटबॉल क्लबचे सक्रिय सदस्य विकी भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आप्पा गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. साखरवाडी ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय विकी भोसले या ठिकाणी सुरू आहे. ते 11 स्टार फुटबॉल क्लबचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्माननीय शरदजी भोसले यांचा सन्मान मी माझे आमदार साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी यांचा सन्मान करायचा आहे. शरदजी भोसले वय वर्ष 47 आणि अजूनही सक्रिय मैदानावरती आहेत. असा हा त्याचबरोबर या ठिकाणी अन्नदानाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका या संपूर्ण सामना सोहळ्याकरता पत्रकारिता विभागातून सहकार्य करणारे सन्माननीय वैभवजी सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान याच मैदानावरती होतो. पत्रकार वैभव सर सह्याद्री निर्भीडचे पत्रकार
अनंत शुभस्त पुन्हा एकदा हे बाळासाहेब सर साखरवाडी सदस्य ग्रामपंचायत साखरवाडी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि याचबरोबर अनवर महात सन्मान राहून गेला होता. या संपूर्ण सोहळ्याच्या अन्नदानामध्ये प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका